म्हणूनच आहे आपला भारत देशमान। शुभ सकाळ मित्रांनो, माझे नाव अजिंक्य संदीप कोबरने। आज आमचा 9वीचा वर्ग आपल्या समोर परिपाठ सादर करणार आहे। सवाल व दिनांक सांगण्यासाठी मी दक्षला पुढे बोलवतो। 7 डिसेंबर 2024 आजचा वार शनिवार। थोरांचे विचार रुजू ज्ञान विज्ञान सुसंस्कार सांगून सुविचार। आजचा सुविचार सांगण्यासाठी मी आदर्शला पुढे बोलवतो। सुविचार सांगणार आहे। आजचा सुविचार संघर्ष हे जीवनाचे दुसरे नाव आहे, संघर्षाशिवाय यश नाही। थँक्यू। सोनेरी दिवस असतो विशेष, घेऊन येत आहे सार्थक आजचा दिन विशेष। आजचा दिन विशेष आहे सशस्त्र सेना झेंडा दिवस। धन्यवाद। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेले आपल्या वीरांना माझा प्रणाम। आजच्या दिवसाची काही माहिती सांगण्यासाठी मी स्नेहल आणि मदियाला पुढे बोलवतो। सावलीची गरज असते, अंधारात चालण्यासाठी दिवस हवा असतो, तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते। म्हणून सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यासाठी मी स्वराजला आमंत्रित करतो। माझ्या मित्रांनो, माझे नाव स्वराज आहे। मी आज तुम्हाला काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणार आहे। सशस्त्र सेना दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 7 डिसेंबर रोजी। सशस्त्र सेना दिवस कधीपासून साजरा केला जातो? उत्तर 1949 पासून साजरा केला जातो। सशस्त्र सेना दिवस सशस्त्र ध्वजामध्ये किती रंग असतात? उत्तर लाल, निळा, आकाशी इतके रंग असतात। भारत सरकारने सशस्त्र सेना दिवस का स्थापन केला? उत्तर सैनिकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने सशस्त्र सेना दिवस स्थापन केला। धन्यवाद। मला प्रश्न विचारला की तुमचा आवडता हिरो कोण, तर तुम्ही सहजच एखाद्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचं नाव सांगाल। तर आपण आपला हिरो, आपला आदर्श कुणाला मानलं पाहिजे? तर आपण आपला आदर्श, आपले रिअल हिरो छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर असे एक नाही कित्येक नावं, या सगळ्या व्यक्तिमत्वांना आपण आपलं आदर्श मानलं पाहिजे। त्यांचं कार्य आपण अधिक जाणून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण अधिकाधिक वाचन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। असे एक नाही कित्येक नावं, तसेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सगळे स्वातंत्र्य सैनिक आणि आजही आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेले आपले वीर जवान, यांना आपण आपलं खरं तर आदर्श मानलं पाहिजे, आपले रिअल हिरो मानलं पाहिजे। आणि याच वीर जवानांच्या कार्यासाठी आजचा हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो। आपल्या देशाचे सैन्य, ज्याच्या 3 शाखा आहेत, भारतीय सैन्य दल, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौसेना, या 3ही शाखांद्वारे विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात येते आणि तसेच सशस्त्र सेना ध्वजाचे वाटप करण्यात येते। या वाटपाद्वारे प्राप्त होणाऱ्या निधीतून जे सैनिक आहेत त्यांच्या कल्याणासाठी याचा वापर केला जातो। तसेच माजी सैनिक असतील आणि जे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या कुटुंबासाठी हा निधी वापरला जातो। असा हा आजचा दिवस 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस। अशा या वीर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम, जे आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या भारत मातेचे रक्षण करतात। भारत मातेला माझे वंदन आणि या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम मातरम, वंदे मातरम।